लक्ष लक्ष दिव्यांनी घर उजळावे, तुमचे सारे दुःख सारे विघ्न दूर पडावे, सुख समृद्धी संपदा लाभून होत पूर्ण तुमच्या सर्व इच्छा। आषाढी अमावस्या तसेच दीप अमावस्येच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि आज दिवस आहे गुरुवार आणि आज आहे आषाढी अमावस्या तसेच दीप अमावस्या किंवा गतहारी अमावस्या देखील असे म्हणतात। तर आज दिव्यांची पूजा करून छान, कोणाला खण असतं किंवा कोणाला नसतात, तर आम्हाला खण नाही आहे, परंतु मी छान आता दिव्यांची पूजा करणार आहे। तर सकाळी उठली आणि पाहते तर सकाळपासून आज पावसाला सुरुवात। फक्त मग अंगण झाडून थोडंसं पाणी शिंपून घेतलं, कारण सकाळी पाऊस थोडासा गेल्यानंतर मग मी अंगण झाडलं। तोपर्यंत त्यांचा डब्बा बनवून दिला आणि नंतर मग पाणी थांबल्यानंतर मग मी अंगण झाडून छान थोडीशी रांगोळी पण काढली, परंतु पुन्हा डबल पाऊस आला, त्यामुळे सगळी रांगोळी मिटून गेली। तर मग छान आंघोळ केली, सगळे कामं केले आणि झाडाची फुलं आणले, कारण आज मार्केटमध्ये काही जाता आलं नाही, पाऊस असल्यामुळे सारखा पाऊस आणि काल पण सारखा पाऊसच होता सुरू, त्यामुळे। आणि मग छान साध्या पद्धतीने आपली अशी पूजा करून घेतली। आम्हाला खण नाही आजचा, त्यामुळे मग काही कणकेचे दिवे केले नाही मी आज। तर मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी फक्त पूजा कशी करायची हे सांगितलं आहे। जर कुणाला खण असेल तर छान ज्योतीची पूजा करायची। आज मुलांना ती ज्योती घालायची, लाल धाग्यामध्ये ती ज्योती बांधायची आणि मुलांना घालायची। तर किंवा कागदाची सुद्धा ज्योती तयार करता येते, त्याची सुद्धा पूजा करता येते। तर अशा पद्धतीने मी छान आता पूजा करून घेतली होती, कारण आम्हाला खण नसल्यामुळे आता मी साध्याच पद्धतीने पूजा करून घेतली। आणि त्यानंतर मग आता स्वयंपाक तर मी सकाळी बनवलाच होता, परंतु आज म्हटलं चला गुरुवार करूया आजपासून, म्हणजे आजपासून नाही, आज गुरुपुष्यामृत योग पण आहे आणि अमावस्या पण आहे, त्यामुळे म्हटलं चला आज गजानन महाराजाचं पारायण पण होते आणि गुरुवार पण होऊन जातो त्याच निमित्ताने। म्हणून मग आज उपवासच केला, यांना डबा बनवून दिला आणि अशी छान पूजा करून घेतल्या। दिवे सगळे छान उजळवून टाकले, त्यानंतर देवांची पूजा केली आणि मग देवघरासमोरच छोटासा पाट मांडून त्यावर सगळे दिवे ठेवून घेतले आणि दिव्यांची पूजा करून घेतली। आता फुलं तर चक्रीचेच मिळाले मला आणि 2-3 फक्त घरी लागले होते। आणि काल ना मी दही लावलं होतं, तर चला म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावं म्हटलं की मी कसं विरजण लावते दुधाला, म्हणजे दही बनवण्यासाठी। तर म्हणून मग काय यांना इतकं छान दही लागलं, तर बघा इतकं घट्ट, दूध पातळ असून सुद्धा दही हे घट्ट लागलं होतं। आणि रोज अर्धा लिटर दूध घेते आणि काल पण अर्धा लिटर दूध आलं होतं आणि 15 दिवसाची साय बघा एवढी सारी आता जमा झाली होती। तर ते याचं लोणी पण तूप पण बनवणार आहे आणि दूध हे 2 लिटर माझं शिल्लक होतं, त्यामुळे आता मी 1.5 लिटरचं दही लावणार आहे आणि अर्धा लिटर दूध शिल्लक ठेवणार आहे, कारण अर्धा लिटर जर दूध ठेवलं तर म्हणजे सकाळपर्यंत होऊन जाईल। मग म्हणून आता हे दूध गरम करायसाठी ठेवलं। तर दूध गरम करताना गॅस हा कधीही मोठा ठेवायचा नाही, अगदी कमी ठेवायचा, म्हणजे बिलकुल हळूहळू ते दूध गरम होईल। आणि त्यासाठी विरजण लावण्यासाठी दही हे केव्हाही पातळ दही घ्यायचं नाही, घट्ट दही घ्यायचं। घट्ट दह्याने काय होते, मग या घट्ट दह्यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही, घट्ट दही छान फेटून घ्यायचं आणि त्यानंतरच मग याचं विरजण लावायचं दुधामध्ये। तर आता दूध हे हळूहळू अगदी गॅसवर गरम होत होतं आणि मी छान दही फेटून घेतलं आहे। या पद्धतीने चम्मचने छान पूर्णपणे प्लेन करून टाकायचं दही। आणि त्यानंतर मग आता जेव्हा आपण बघतो की दूध गरम झालं की नाही ते, तर बोट पहिले मध्यामध्ये टाकायचं आणि नंतर मग चारही बाजूनी फिरवून बघायचं, म्हणजे जेवढं तापमान हे मधामध्ये असेल तेवढंच तापमान हे चारही साईडनं पाहिजे। नाहीतर मग काय होईल, मधातलं दूध जर गरम झालं आणि साईडचं जर दूध गरम नाही झालं तर मग दही छान ते विरजण लागणार नाही। त्यामुळे चारही साईडनं म्हणजे गंजामध्ये जेवढं दूध आहे तेवढंही त्याचं जे तापमान आहे ते सारखं गरम झालं पाहिजे, कारण ऑलरेडी आपला गॅस हा कमी आहे त्यामुळे। आणि कमी गॅस जर ठेवला तरच चारही बाजूने छान दूध गरम होतं, आणि जर मोठा गॅस ठेवला तर कसं पूर्ण कडकडीत दूध गरम झालं की मग दूध फाटतं त्यामुळे। आणि दूध आता बोट घातल्यानंतर पाहायचं आपल्या बोटाला झुमते की नाही, जर कोमट असेल तरच विरजण लावायचं आणि जर जास्त गरम झालं असेल तर त्या दुधाला थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग दही आणि चारही साईडने दही टाकायचं आणि मधामध्ये पण दही टाकायचं चम्मचने आणि छान चम्मच घालून पूर्णपणे दूध फिरवून घ्यायचं। आणि त्यानंतर मग पूर्ण वाफ गेल्यानंतर त्यावर प्लेट झाकायची, जेणेकरून दही छान
विरजण लागेल. बघा किती छान दही बनलं आहे. अगदी म्हणजे दूध कसं पातळच असते, जे खूप काही घट्ट नसतं, परंतु दही बघा किती घट्ट झालं आहे. आणि वैष्णवीने काल पण घेतलं होतं संध्याकाळी, तर तिने काय केलं, वरची जी साय आली होती ती काढून ठेवली होती आणि दही बघा किती छान लागलं आहे. तरी पण अजून पण फ्रीजमध्ये ठेवायचंच आहे. तर कशी वाटली आजची दह्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.